आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या बदललेल्या इमेजचा फायदा उचलला. सोनू, तुम्ही तुमच्या इमेजला घेऊन मी ऐकल्या सुरुवातीपासूनच चिंतित होतात. हो स्वतःचे नाव बदलू इच्छित होते. सोनू चांगले वाटत नव्हते. सर, मी जेव्हा आलो तेव्हा खूप लोकांनी विचारलं की यार जर तू ऍक्टर बनला जर तर काय बोलतील, हे ऍक्टर सोनू आहेत तर काय सोनू सूद कोणी ऍक्टर थोडी असू शकतो. तर मला थोडं वाटलं त्यांच्या गोष्टीमधून की हो सोनू सूद ऍक्टर नाव बदललं तर त्यावेळी आर्यमन असं नाव खूप फॅशन पंजाबमध्ये तर असे सगळे नाव आहेत ना, टिटू, हो ते स्वीटी, तर. बिल्ला. पण सर आता पंजाबमधून निघून मुंबईला आलो होतो ना, तर बॉम्बेवाल्यांनी सांगितलं की बॉस सोनू नाही चालणार, त्यापेक्षा काहीतरी वेगळं नाव ठेवा. मग मी तर फटाफट पुस्तक वगैरे काही शोधायला लागलो, सगळे नावं कोणत्या फॅशनमध्ये आहे. त्यावेळी आर्यमन अशा टाईपची नावं होते. असं ठेवले सुद्धा काही, 1 हफ्ता 10 दिवस चालला सुद्धा की हो आर्यन. मग स्वतःच्याच तोंडून निघायचं की सोनू सूद हे आहे. तर मग सोनू सूद चालत राहिलं. मग ते जरा थोडे खूप जेव्हा नाव होणं सुरू झालं तर वाटलं की जर सोनू सूद इथपर्यंत घेऊन आलाय तर पुढेपर्यंतही घेऊनच जाईल ना, मग तेच ठेवलं. सोनू इतकं पुढे घेऊन गेले की आता लोक आपल्या मुलांची नावं सोनू ठेवतात. हो सर, मलाही खूप लोकांनी नाव ठेवलं. एकतर गुप्ताजी होते बिहारचे, एकतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव सोनूसूद ठेवलं. मी बोललो यार तुम्ही गुप्ता आहात आणि सोनूसूद कसं काय? म्हणतात नाही सर सोनूसूद गुप्ता आहे. तर आताही भेटतात सर येऊन आणि छान वाटतं सर. आय मीन आता वाटतं की आई वडिलांनी विचारपूर्वक हे नाव ठेवलंय सर. सोनू, हे सगळं यासाठी चांगलं वाटतं की कारण तुम्ही लोकांसाठी खूप हो. काम केले आहे. दिवस रात्र मेहनत करून विद्यार्थ्यांना विमानानं बोलवलं, लोकांची ऑपरेशनं केली, शिक्षण करवलं. परंतु लोक हे पण विचारतात की जो क्षमा के परवाने हैं हो क्यों करते हैं? हो. इमेज चमकवण्यासाठी, छबी बनवण्यासाठी? मी तर जेवण वाटायला निघालो होतो. काही लोकांना तर जेवण वाटायला लागलो तर त्या लोकांना घरी पाठवणं सुरू केलं. लोकांची उमेद जोडणे सुरू झालं तर असं वाटलं की पूर्ण देश जोडला गेला. तर कळलंच नाही की केव्हा त्या लेवलचा होऊन गेलो की लोकांचे प्रश्न पण उभे राहू लागले की अचानक कुठून आला येऊन उभं राहिला. लोक म्हणायचे की बंद होऊन जाईल, 1 महिन्यात बंद होईल, 15 दिवसात बंद होईल. आज 2.5 वर्ष झाले सर. आता जे त्यावेळेस कोविडच्या वेळी करायचो मला वाटतं की त्याहून जास्त काम आता मी करतोय. जर आज पण तुम्ही माझ्या घरी याल कोणत्याही वेळेस 365 डेज कधीही 500-600 लोक नेहमी घराखाली कायमस्वरूपी राहतात, आमच्याकडे झोपतात, कुठूनही येतात. तर सर मला ना सर हे समजलं की इतक्या वर्षामध्ये हे समजलं की एक आशा आणि प्रयत्न दुनियातले सगळ्यात मोठे शब्द आहेत. की जर तुम्ही तुमच्याकडून कोणाला आशा नाही तर मला वाटतं तुमचं जीवन अपूर्ण आहे. आणि तुम्ही जर कोणासाठी प्रयत्न नाही करू शकत तर मला वाटतं की तुम्हाला प्रसिद्ध होण्याचा काहीच अधिकार नाहीये. तर मी त्या आशेसाठी प्रयत्न नक्की करतो. खूप वेळा नापासही होतो. असं नाहीये की मी प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतो. हो, पण जास्तीत जास्त लोकांसाठी प्रयत्न नक्की करतो परंतु मी. याचा थोडाफार फायदा पण झाला. हो मी ऐकलं की पहिले ब्रँड्स रिजेक्ट करत होते, हो आता तेच ब्रँड तुमच्याकडे येत आहेत. सर, चांगली गोष्ट आहे सर. मी ब्रँडला पण कामाला लावून देतो सर. माझ्याकडे जितके ब्रँड आले, मोबाईल फोनचे ब्रँड आले तर मी सगळे 5-6 हजार त्यांच्याकडनं फोन वाटले. जेव्हा स्टील ब्रँड आले त्यांच्याकडनं गरिबांना ते ई रिक्षा दिल्या. जेव्हा कम्प्युटरचे ब्रँड आले तर जे आजही मी करतोय तेव्हा साईन केले ते आजही रिपीट होत आहे. ते यासाठी की मी मॅक्झिमम ब्रँडिंग त्यांच्याकडनं वाटून घेतो. आणि आजही मला वाटत नाही की अशी देशातील कोणतीच जागा असेल किंवा नसेल जिथे आम्ही काही नाही करत. मला वाटतं की कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये पण हे होत असेल की चला आजपर्यंत तर सगळे पैसे मागायचे, आज हे वाटायला लागलो, ही चांगली गोष्ट आहे. सो आय थिंक आय थ्रोली एन्जॉय दॅट स्पेस सर. परंतु ब्रँड पण बघा, जो माणूस अनारक्षित कंपार्टमेंटमध्ये मुंबई आला होता हो त्याचा फोटो विमानावर दिसू लागतो. हो विमानावर खूप मोठे मोठे सोनू सूद लिहिलेले दिसते. सर, खूपच आय मीन आय फील रिअली हंबल्ड. मला नाही वाटत की इतकं डिझर्व करतो मी. पण जेव्हा मी ते बघितलं, मी पाहिलं तर सगळ्यात पहिलं आय मिस माय पॅरेंट्स. आय विश की ते असते बघण्यासाठी. पण मला माझ्या आईच्या काही ओळी आठवतात जेव्हा मी त्या विमानाला बघितले होते. ती नेहमी म्हणायची की अपनी जिंदगी की कलम में जब आप दुआओं की स्याही भर देते हैं तो जो आपकी तकदीर है वो पन्नों पर नहीं आसमान पर लिखी जाती है. तर हेच आहे सर. परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा तुम्ही कॉमिक्समध्ये नागराज बनले होते. हो त्याचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवू इच्छितो, मी दुनियाला दाखवू इच्छितो.
नागराज, जुर्म का दुश्मन, जिसके आगे है बेअसर आग का तूफान, आंखों में सम्मोहन, हाथों से निकले जहरीले नाग। नागराज अपराधियों का मिटा दे नामो निशान। राज कॉमिक्स में नागराज का नया कॉमिक। हा कसा रोल होता ज्यामध्ये डोळ्यामधून आग निघत होती? सर मी जेव्हा दिल्लीमध्ये स्ट्रगल सुरू केले तेव्हा हे मला मिळालं की ऍड वगैरे तर माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ऍड तर आहे, मी दिल्लीला शूट करायला गेलो तेव्हा ती रिलीज झाली ऍड, आणि मग जेव्हा रिझल्ट समोर आले आणि पहिलं काही कॉमिक्स बुक्स मध्ये पण आले. मला आठवतं की मी लाजपत नगरमध्ये होतो, तर कॉमिक्स मध्ये जेव्हा कॉमिक्स वाले त्यावेळी रोडवरती बसून अरे नागराज आला. तर मी माझ्या बहिणीसोबत जात होतो. मी म्हणालो तू कसं काय ओळखलंस मला? म्हणतो की सर तुमच्या कॉमिक्स मध्ये. त्याने मला पटकन दाखवलं. तर माझी जी बहीण आहे ती खूप एक्सायटेड झाली, चल घेऊया कॉमिक्स. मी म्हणालो हट, नाही घ्यायचं कॉमिक्स. तर मी घेतलंच नाही ते कॉमिक्स. तर मग सर बघा तुम्ही आता शोधून काढलं परत. बघा कुठे नागराज हो आणि कुठे सोनू सूद आज ज्याच्या नावावर लोक फूड स्टॉल बनवतायत. किती फोटो मी बघितले, कुठेतरी लेडीज कॉर्नर बनवले सोनू सूदच्या नावावर, कोणी दुकानाचे नाव सोनू सूदच्या नावावर ठेवलेत. सर मी तेच बोललो सर, आशीर्वाद आहे जे ते करून टाकतात मोठे. खूप लोकांच्या बिझनेसमध्ये मी आजही तिथे जातो जिथे कोणी फास्ट फूड कॉर्नर उघडलंय. मी आताच मागच्या हप्त्यात जयपूरला गेलो होतो, तर मला आठवतं कोविडमध्ये कोणीतरी उघडलं होतं आणि सोनू सूद फास्ट फूड कॉर्नर म्हणून, आणि तो बोलला की सर मी जयपूरमध्ये उघडलंय. जेव्हा आपलं नाव लावलं आमचं दुकान खूप चालायला लागलं. तर मी बोललो की लोणी खूप टाका, जेव्हा मी दुकानावर येईल खाण्यासाठी तर तयार ठेवा. तर मी लास्ट वीक जयपूरमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो, त्यांच्या दुकानावरही गेलो तिथे खाण्यासाठी, आणि मी बोललो की लोणी तयार ठेवा, आता खाऊया. सो आय फील की मला वाटतं की माझं काहीतरी नातं आहे त्या लोकांसोबत, की मी कधी ओळखत नाही पण काही ना काहीतरी कनेक्शन आहे. परंतु जिथे पण जातात तिथे हो. व्हिडिओ बनवतात आणि पोस्ट करतात. मला वाटतं की एखाद्या वेळेस जेव्हा उद्या आपण नसू किंवा आपले मुलं बघतील किंवा कोणी बघेल, तर त्यांना वाटावं की ते जुळावं, आणि तो एक मेसेज जाणं खूप महत्वाचं आहे की जे लोक एखाद्या वेळेस नेहमी विचार करत असतील तुम्ही त्यांच्याजवळ जाल आणि तुम्ही नाही गेलात, तर मला वाटतं ते नातं कधी जुळणारच नाही. सो आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज की सामान्य लोकांना आपल्यासोबत घेऊन जाणं बघा जास्त सामान्य महत्त्वाचं आहे. लोकांनी साऊथमध्ये तुमच्या नावावरती मंदिर बनवून टाकले, तुम्हाला तर देव बनवून टाकलेत. हे काय जास्त नाही झालं? जास्तच आहे सर. मी त्यांना बोललो, मला कोणीतरी बोललं, मी बोललो की शाळा बनवा, हॉस्पिटल बनवा ना, माझ्या नावावर हे का बनवायचंय? मी 2-3 सोडून बनवले, पण एक बंगालमध्ये बनवत होते, तर त्यांनी एक शाळा बनवली तिथे. तर मला वाटतं की मी डेफिनेटली हे तर डिझर्व नाही करत जे मला मिळतंय, पण ज्या लोकांची भावना आहे ती मला एक जबाबदारी नक्कीच देते मला माझ्या खांद्यावर, की जी आशा आहे ती कधी तुटू नाही देणार सर. सोनू करतात तर बाकीचे लोक पण. अक्षय कुमारने 25 करोड रुपये दिले कोविडसाठी, तर त्यांचे ते कुठे नाव नाही आलं. नाही सर, त्यांचंही नाव आलं असेल तेही चांगलंच करतायत सर. सगळे लोक मला वाटतं आपल्या लेवलवर चांगलेच करत असतील. पण मी हेच म्हणेन की सर पर्सनली खांद्यावर हात ठेवणं खूप गरजेचं आहे सर. कारण की मी जेव्हा नसतो इथे, मी ट्रॅव्हल करत असतो, तेव्हा खूप वेळा माझ्या इथे खाली दूधवाला असतो, तोही लोकांना अटेंड करतो, ड्रायव्हरही लोकांना अटेंड करत असतो. मला वाटतं की पर्सनली जिथपर्यंत तुम्ही जुळलेले असतात सगळं चांगलं आहे, सगळेजण करत असतात. आय थिंक दे डुईंग देअर बिट. अमिताभ बच्चनने खूप काही केले, हो. त्याच्या काही माहिती माझ्याकडे आहेत. हो 15 करोड रुपये खर्च केले, 4 लाख मजुरांना एका महिन्यापर्यंत जेवण दिले, UP बिहारसाठी 30 बस बुक केल्या. बच्चन साहेबांनी 2800 मायग्रंट्सना ट्रेन प्रवासाची सोय केली. इंडिगो एअरलाइन्सच्या 3 चार्टर्ड फ्लाईटचा खर्च उचलला. ऑक्सिजनसाठी 250 बेडचा सेंटर सेटअप केला. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सोय केली. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना त्यांनी दत्तक घेतले. परंतु बच्चन साहेबांची कोणी आठवण नाही काढत, पण सोनू सूदची आठवण काढतात. नाही सर, ते सर बच्चन साहेब प्रेरणा आहेत आमची सर्वांची, आमच्या सगळ्यांची इन्स्पिरेशन आहेत, आणि ते कमलचं काम करतात सर. त्यांनी दाखवलेल्याच रस्त्यावर आम्ही चालतोय सर, आणि असंच चालत राहू नेहमी. जेव्हा अक्षय आणि अमितजींची गोष्ट मी लोकांसोबत केली तेव्हा कोणीतरी मला बोललं की सोनूच्या फिल्मचा एक डायलॉग आहे, भाई आणि डॉनच्या वर किंग असतो. हो सर. सर माझ्या पिक्चरचा डायलॉग होता सिंग इज किंगचा, पण मला वाटतं सर की ते मोठे लेजंड्स आहेत सर. मी तर आता सुरुवात केली आहे जीवनाची, अजून खूप लांबचा प्रवास पार पाडायचा बाकी आहे, पण इन्स्पायर करत आलेत ते मला. मी तर बॅक बेंचर आहे सर यामध्ये.